नीटच्या परीक्षेला बसलेल्या एका ब्राह्मण विद्यार्थ्याला अंगावरलं जानवं काढायला लावल्यानं एक मोठा वाद निर्माण झालाय। यानंतर नीट परीक्षा केंद्राबाहेर जमून ब्राह्मण समाजाच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं। कर्नाटकातील कलबुर्गी इथे हा प्रकार घडल्याची माहिती समोर येते। हिंदुस्तान टाइम्सच्या हवाल्याने लोकसत्ता.com ने दिलेल्या वृत्तानुसार श्रीपाद पाटील नावाच्या एका विद्यार्थ्याला या प्रकरणाला सामोरं जावं लागले। नेमका हा प्रकार काय, नेमकं घडलं काय आणि यानंतर आता नेमकी कुठली ऍक्शन घेण्यात आली आहे याबद्दलचे सर्व तपशील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। प्राप्त माहितीनुसार श्रीपाद पाटील नावाच्या एका विद्यार्थ्याला परीक्षा केंद्र असलेल्या सेंट मेरी स्कूलमध्ये परीक्षा केंद्रात प्रवेश घेण्याआधी अंगावरचं जानवं काढायला लावण्यात आलं होतं। त्यानंतरच त्याला परीक्षा हॉलमध्ये प्रवेश देण्यात आला, असं वृत्त पीटीआयने दिले। हे वृत्त बाहेर पसरताच ब्राह्मण समाजातील एक मोठा गट या नीट परीक्षा केंद्राबाहेर जमा झाला, निदर्शनं केली, घोषणाबाजी करून धरणे आंदोलन सुद्धा करण्यात आलं। दरम्यान अधिकाऱ्यांनी सुद्धा हे प्रकरण हाताळताना धार्मिक भावनांचा अनादर केलाय असा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला। सरकारने नीट परीक्षांसाठी जाहीर केलेली मार्गदर्शक तत्व व त्यांची अंमलबजावणी करण्यात सुद्धा सरकार व अधिकारी हे अपयशी ठरलेत, असाही आरोप यावेळी जमा झालेल्या ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आला। ANIने या प्रकरणाचा व्हिडिओ शेअर केलाय, ज्यामध्ये आंदोलक आपल्या गळ्यातील जानवं दाखवत निषेध करताना, निदर्शनं करताना दिसून येत आहेत। यामध्ये अनेकांची सुरक्षा अधिकाऱ्यांबरोबर सुद्धा बाचाबाची झाल्याचं आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता। दरम्यान CET परीक्षेत सुद्धा यापूर्वी ब्राह्मण विद्यार्थ्यांना जानवं काढायला लावण्यात आलं होतं। या घटनेनंतर राज्य सरकारने संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अशा घटना रोखण्यासाठी नवीन सूचना जारी केल्यात। पीटीआयच्या माहितीनुसार 16 एप्रिल रोजी झालेल्या कॉमन एंट्रन्स टेस्ट परीक्षेतही हाच प्रकार घडला होता। इथे सुद्धा ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना जानवं काढून टाकण्यास सांगण्यात आलं होतं। तर राष्ट्रीय चाचणी एजन्सीद्वारे रविवारी देशभरात पदवीपूर्वक अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पात्रता सहप्रवेश परीक्षा म्हणजेच नीट UG 2025 आयोजित करण्यात आली होती आणि यामध्ये हजारो इच्छुक वैद्यकीय विद्यार्थी देशभरातील परीक्षा केंद्रांवर उपस्थित होते। ही परीक्षा दरवर्षी घेतली जाते। भारतातील MBBS, BDS आणि इतर पदवीपूर्व वैद्यकीय कार्यक्रमांसाठी याच परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश दिला जातो। दरम्यान नीट UG 2024च्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था आता वाढवण्यात आलेली आहे। प्रश्नपत्रिका गळती, वाढलेले गुण, ग्रेस मार्कांवरील कायदेशीर आव्हानांचा समावेश यामुळे अधिक सजगपणे परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला जातोय। यावर्षी सुद्धा परीक्षेची विश्वासार्हता जपण्यासाठी सर्व आवश्यक पावलं उचलण्यात आली आहेत, असं NTA ने म्हटलंय। परीक्षेच्या बाबत सतर्कता बाळगताना परीक्षा केंद्रांवर घडलेला हा प्रकार पुन्हा एकदा परीक्षेला गालबोट लावून गेलाय। नेमकं या प्रकरणामध्ये पुढे काय कारवाई होणार, त्यानुसार नवीन मार्गदर्शक तत्व पुन्हा जारी केली जाणार का व एकूणच या प्रकरणाबाबत आपली प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।